4 जुलै रोजी कुरेशी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय मुदखेड येथे नायब तहसीलदार संतोष कामटेकर यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात कुरेशी समाज हा आपला पारंपरिक व्यवसाय बैल, म्हैस, शेळी इत्यादी जनावरांची आठवडी बाजारात ने आणण्यासाठी वाहतुकीने खरेदी विक्री करत असताना वाहतूक करीत असताना काही संघटनेकडून रस्त्यावर गाडी अडवून जातीवाचक व अश्लील भाषेत शिवीगाळ, मारहाण करून मॉब लिंचिंग करत असतात। कायद्याच्या चौकटीत बसून पण बाजार समितीचे परवाने, जनावरांचे दाखले, वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच वाहतुकीय परवाने आदी सर्व कायदेशीर कागदपत्र आमच्याकडे असतात। संघटना तरी देखील काही स्वयंघोषित संघटना व स्थानिक घटक आमच्या समाजावर अन्याय करतात। समाजावर होणारे दिवसेंदिवस गोरक्षणाकडून होत असलेला त्रास यांना प्रतिबंध करण्यासाठी कुरेशी समाजाकडून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढत आला आहे। यावेळी मुदखेड कुरेशी समाज तालुका अध्यक्ष मोहम्मद गौस अब्दुल रहमान, शहराध्यक्ष मोहम्मद खासी मोहम्मद हुसेन यांच्यासह कुरेशी समाज बांधव यांची उपस्थिती होती। या मूक मोर्चाचं आयोजन शहरातील समस्त कुरेशी समाज बांधवांनी केलं होतं। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। 4 अगस्त 8वां महीना 2025 इस तारीख को कुरेशी तालुके के तरफ से, कुरेशी बिरादरी के तालुके के तरफ से जो मुदखेड़ में मुक मोर्चा रखा गया था। हमने जो भी है हमारी मांगे, जो हमारे को जो तकलीफ हो रही, वो हमने यहाँ के तहसीलदार साहब को निवेदन दिए और पीआई साहब को भी वो समझाए कि भाई हमारे क्या आने वाले जो व्यापार में जो तकलीफ हो रही हमारे समाज को, चाहे कोई जानवर कोई समाज के नाम पे रुका के गाड़ी में हर तरीके की तकलीफ दे रहे, इन पे आप प्रशासन की तरफ से जो भी है वो आप उस पर नजर रखो। हमारे जो होने वाले व्यापार में जो तकलीफ हो रही वो आप हमारा इसमें व्यवसाय है, लेकिन इसमें शेतकरी का माल है। हम एक दूसरे से दूसरे जगह ले आकर ट्रांसफरिंग करते, इसमें शेतकरी भी उतना ये है, उतना व्यापारी भी है। इसलिए हमारे तरफ से जो भी हमारे समाज को तकलीफ हो रही, हमने इस मौके पे हम तहसीलदार साहब को और पीआई साहब के निवेदन दिए। इतना बोल के मैं अपनी बात को खत्म करता हूँ। हा आमच्या वस्ती लागत कुरेशी मोहल्ला आहे आणि त्या मोहल्ल्यामध्ये आमच्या पूर्वजापासून त्यांचा व्यवसाय आहे। हा का व्यवसाय नवीन नसून मी प्रशासनाला एवढं सांगतो की हा व्यवसाय काल परवा उभा केलेला नसून माझ्या कुरेशी मोहल्ल्यातल्या माणसांनी हा माझ्या पूर्वजापासून हा व्यवसाय आलेला त्यांचा। हा खरेदी विक्रीचा व्यवसाय असेल, त्यांचा हे बाजारपेठ आपल्या पूर्वजापासून भरती, त्या पूर्वजापासून ते गाड्या बैल आमच्या वस्तीतून या शहरातून पायी घेऊन जातात, आणतात। हे आतापर्यंत त्यांच्या या काळामध्ये एवढ्या या वय, मी आतापर्यंत माझं वय असं 32 वर्ष, तर माझ्या आजोबापासून मी आतापर्यंत बघत आलेलो की कधीच हा प्रसंग माझ्या मुस्लिम समाजावर घडलेला नाही। एवढा बिकट प्रसंग या काळात घडलेला आम्हाला बघायला मिळते। हे वाईट वाटते। या प्रशासनाने याकडे कुरेशी मोहल्ल्यातल्या कुरेशी समाजाला कुठेतरी बघितलं पाहिजे की हा समाज दीन दलित आणि खूप बिकट परिस्थितीमध्ये आपला व्यवसाय सांभाळतात। कसा व्यवसाय सांभाळतात त्याच्या कुटुंबाला माहिती। यांच्याकडे प्रशासनाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने भर घातला पाहिजे, यांच्या कशा योजना कुठे यांच्यापर्यंत पोहोचत काय हे प्रशासन कुठे बघत नाही। कुरेशी समाजाला शिक्षण मिळते काय, कुरेशी समाजाला काही व्यवसाय मिळते काय, कुरेशी समाज इतर समाजामध्ये कुठे प्रगतशील आहे का, हे प्रशासन कुठेच बघताना दिसत नाही। फक्त यांच्या व्यवसायाला टार्गेट केलेलं दिसते प्रशासन। या प्रशासनाचा मी इथं निषेध करतो, कारण हा प्रशासन हा एक धर्मामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करणारं प्रशासन इथं आम्हाला बघायला मिळते। हा समाज, हा भारत देश सर्व समाजाला, सर्व धर्माला घेऊन चालणारा समाज आहे। हे भारताचे संविधान सर्व जाती धर्माला घेऊन चालणार आहे, पण या ठिकाणी कुठेतरी संविधानाच्या विरुद्ध प्रसंग घडताना आम्हाला बघायला मिळत आहे आमच्या समाजाला। तर त्या ठिकाणी मी एवढीच प्रशासनाला विनंती करतो की या कुरेशी समाजातील सर्व समाजाला न्याय द्यावा आणि यांचा जे व्यवसाय आहे त्या व्यवसायाला परवानगी द्यावी आणि त्यांनी जे व्यवसाय खरेदी विक्रीचे करतात त्यांना कुठे बी आडून कुठे अन्याय अत्याचार करू नये। त्याचे दाखले तपासावे, दाखले तपासून त्याच्यावर खरं त्यांच्यावर दाखले नसतील तर त्यांना कायदेशीर तुम्हाला त्यांच्याशी एक सूट किंवा मार्गदर्शन करून त्याला एक सांगावं की बाबा हे अशा तुम्ही या केला तर तुम्हाला उद्या गुन्हा होणार आहे। तर जिथे दाखले असताना त्याला सूट द्यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो। या समाजाला कुठे बी अन्याय होऊ नये याची दखल घ्यावी आणि याला न्याय द्यावा। आणि माझ्या समाजाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी यांना या निवेदनाला मी जाहीर पाठिंबा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। दिवसापेक्षा जास्त झाले पूर्ण महाराष्ट्रातील कुरेशी आपला व्यवसाय बंद करून ठेवलेला आहे। हा व्यवसाय कुरेशी बांधवावर तर अन्याय होतच आहे, त्यासोबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर सुद्धा अन्याय होत आहे। शेतकऱ्याची जनावरे कोणी खरेदी करत नाही। कुरेशी बांधवांनी खरेदी केली व कुठे नेत दुसऱ्या बाजारात विक्रीसाठी
शासकीय अधिकाऱ्यापेक्षा शासकीय कर्मचाऱ्यापेक्षा इतर लोक ते त्यांना धरून जनावर सोडून करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहे, ज्यांना काही अधिकार नाही। जर कोणी करत असेल तो गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याला शिक्षा द्या, त्याच्यावर कारवाई करा। पण जो फक्त जनावर इथून तिथून दुसऱ्या गावाला घेऊन जात असताना तो कत्तलीसाठीच नेत आहे म्हणून त्यांना रस्त्यात अडवून मारहाण करणे, दादागिरी करणे, शासन आपला आहे म्हणून काही करता येत नाही। तरी हा कुरेशी समाज आम्ही लहानपणापासून पाहतो, त्यांच्या आजोबा पणजोबापासून या व्यवसायावर निर्भर आहेत। शासनाकडून त्यांना कोणतीही मदत मिळत नाही। जसं इतर समाजाला शिक्षणासाठी, धंद्यासाठी, रोजगारासाठी, नोकऱ्यासाठी शासन सवलत देते, पण कुरेशी समाजासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारची सवलत मिळत नाही। उलट ते स्वतः मेहनत करून आपली उपजीविका भागवतात, पण त्यांच्यावर इतर लोक अत्याचार करतात, गुन्हे दाखल करतात। त्याच्या शासकीय कर्मचाऱ्याचाही काय हात असतो, बिना गुन्हा केल्याशिवाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात। कोर्टाचा आदेश मिळाल्यावरही त्यांची जनावरे सोडत नाही, त्यांचे ट्रक सोडत नाही। कित्येक प्रश्न माझ्याकडे आलते, मी माझ्या सिनियर ॲडव्होकेटकडे पाठविलो होतो। शासनाने कोर्टाने आदेश दिल्यावर पोलिसांचं काय काम असते, शासनाचं कोर्टाचं आदेशाचे पालन करायचे। जर कोर्टाने आदेश दिला जनावर सोडा, गाडी सोडा, पोलिसवाले सोडत नाही, अडवणूक करतात। तर माझी कुरेशी बांधवांना त्यांच्या व्यवसायात त्यांच्या मागण्यासाठी पूर्ण माझा पाठिंबा आहे। तो शासनाला अशी विनंती करतो की हा रोजगार त्यांनी चालू ठेवावा, त्यांना परवानगी द्यावी आणि इतर त्याच्यासोबत त्यांच्या रोजगाराचे संबंध सोडवावेत। त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उपजीविकेसाठी काहीतरी योजना शासनाने कराव्या ही माझी स्वतःची अशी मागणी आहे व यांच्या सर्व जे काही बंद आहे याला माझा पूर्ण पाठिंबा आहे, असे बोलून दोन शब्द संपत। आज हमारे मुदखेड़ शहर और तालुके की जानिब से हमारे कुरैशी बिरादर के अध्यक्ष जनाब मोहम्मद गौस कुरैशी, तालुका अध्यक्ष, और मोहम्मद कासिम, मोहम्मद हुसैन कुरैशी ये शहर के अध्यक्ष है, और हमारे कुरैशी इकबाल ये अल्पसंख्यक के अध्यक्ष है, और बाकी हमारे संगत राजकीय यूसुफ भाई, मोहम्मद यूसुफ भाई सदर, अब्दुल नयूम भाई बागवान बिरादरी के सदर, हमारे सीनियर पाशा भाई पत्रकार, और बाकी तमाम हुसैन भाई एमआईएम के, वाजिद भाई एमआईएम के, और हमारे बोकेफोड़ मातंग समाज के, और हमारे चौदंत बौद्ध समाज के, तमाम हिंदू, मुस्लिम और बौद्ध समाज, हम तमाम मिलके एक मुदखेड़ शहर की तहसील में एक मोर्चा लाए हैं। ये मोर्चा इसलिए है कि यहाँ पे पत्रकार मौजूद है। हमारे तमाम पत्रकारों का नाम नहीं ले सकता मैं, क्योंकि यहाँ कामले भी है, हमारे चौदंते भी है, हमारे रज़ाक भाई भी है। तमाम लोगों के जानिब से हमने यहाँ पर मोर्चा यानी निवेदन के तौर पे तहसीलदार साहब को दिए, और तहसीलदार साहब और पीआई साहब को हमने ये बोले कि भाई जो हमारे कुरैशी बिरादरी पे जो अत्याचार हो रहा है उसको कम किया जाए, उसको बंद किया जाए। ये हमारी मांग सरकार से है, और ये निवेदन जिला अधिकारी को पहुंचना, जिला अधिकारी के पास से मंत्रालय को पहुंचना, मंत्रालय के पास से दिल्ली को पहुंचना, ऐसी हमारी मांग थी। हमारी मांग ये है कि हमारे पास कुरैशी बिरादर जो है ये खड़े जानवरों का धंधा करते हैं, व्यापार करते हैं, और उनके संगत समाज, तमाम समाज मिले हुआ है कि उनको एक ऐसी तकलीफ है कि तुम कुरैशी है, तुम कत्ल करते, तुम ये काटते वो काटते, ऐसा कुछ भी नहीं है। मैं यहाँ का एक जिम्मेदार हूँ, माजी उपनगर अध्यक्ष हूँ, इस वास्ते मैं गवाही देता हूँ कि यहाँ पे ऐसा कोई गलत काम किया नहीं जाता, बल्कि यहाँ पे सब सेवा का काम किया जाता, और कोई गैर वाजिबी जानवर को कत्ल किया नहीं जाता। ऐसा मैं अपने और मुदखेड़ के जानिब से बोल रहा हूँ, और ये हमारी आवाज को सरकार सुनना चाहिए और इस पे अमल करना चाहिए। इतना बोलकर मैं अपनी बात को खत्म करता हूँ। खुदा हाफिज। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।